नमस्कार मित्रांनो. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांची वीकली टेस्ट आपण सुरू केलेली आहे. पण ही वीकली टेस्ट सोडवताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि ते सगळे प्रॉब्लेम्स आम्हाला सगळे विद्यार्थी फोन करून सांगतात. मग आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही काय केलंय तर एक छोटासा डेमो लेक्चर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये टेस्ट कशा पद्धतीने सोडवायची, टेस्टमध्ये काय काय आहे, अगदी इत्थंभूत माहिती आम्ही दिलेली आहे. ठीक आहे. तो सुरुवातीपासून आपण सुरुवात करूयात. जर तुम्ही आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन ओपन केलं तर ऍप्लिकेशनचं होम पेज जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसत असतं. ठीक आहे. यात आपल्याला जायचंय माय कोर्सेसमध्ये. ठीक आहे. सगळ्यात खाली आपल्याला बघितलं ना की सेकंड नंबरचा आपल्याला टॅब दिसतोय माय कोर्सेसचा. त्या सेकंड नंबरच्या माय कोर्सेसच्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय. माय कोर्सेसवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे काही कोर्सेस घेतलेले आहेत ते आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. आता आमच्या याच्यामध्ये आम्हाला सगळेचे सगळे कोर्सेस दिसतात, आमच्याकडे सगळे आहेत. म्हणून तुमच्याकडे मात्र एखादा जो कुठला तुमचा पाल्य 8वीला असेल, 5वीला असेल, 7वीला असेल तर तो एकच कोर्स तुमचा इथे दिसणार आहे. ठीक आहे. त्या कोर्सवर आपल्याला व्ह्यू कोर्स करायचा आहे. ठीक आहे. व्ह्यू कोर्स केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे. मग इथे आपल्याला 4 टॅब्स दिसतील, लाईव्ह, कंटेंट, टेलिग्राम आणि ग्रुप्स. यातलं कंटेंटचं जे टॅब आहे ते कंटेंटचं टॅब आपल्याला ओपन करायचं आहे. कंटेंटचं टॅब ओपन केल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि मग खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला वीकली टेस्ट जी आहे ती वीकली टेस्ट दिसणार आहे. ठीक आहे. त्या वीकली टेस्टवर आपण क्लिक केलं की आपल्याला अशा पद्धतीने नवीन स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये वीकली टेस्ट 1 असं आपल्याला दिसेल, कारण आपण आत्ताशी आपली ही पहिलीच टेस्ट आहे. त्यात आपल्याला अटेम्प्ट म्हणायचं आहे. ठीक आहे. अटेम्प्ट म्हणायचं आहे. अटेम्प्ट केलं की आपल्याला अशा पद्धतीने पुढची स्क्रीन येणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला काही छोटेसे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शन्स एकदा तुम्ही वाचून घ्या. एकूण जी टेस्ट आहे ती 120 मिनिटांची. 120 मिनिटं म्हणजे तुमचे 2 तास. ठीक आहे. 2 तासाची टेस्ट आहे, 100 मार्कांची. एकूण 50 प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रश्न कशा पद्धतीने घेतलेले हे पण मी तुम्हाला पुढे सांगते. ठीक आहे. तो आपल्याला अग्री अँड कंटिन्यू म्हणायचं आहे. अग्री अँड कंटिन्यूवर तुम्ही क्लिक केलं की तुमची टेस्ट जी आहे ती टेस्ट सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये मराठी, अंकगणित, इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी असे 4ही विषय आपल्याला दिसत आहेत. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कुठलाही विषय कधीही सोडवायला घेऊ शकतात. म्हणजे काय, जर समजा आता मला असं वाटलं की मला मराठी आता नाही सोडवायचं, मला आधी बुद्धिमत्ता चाचणी सोडवायचं आहे. ठीक आहे. तर मग मी काय करणार, मी बुद्धिमत्ता चाचणीवर क्लिक करणार आणि बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर जो काही आहे तो इंटेलिजंट टेस्टचा जो पेपर आहे तो माझा ओपन होणार आहे. ठीक आहे. इंटेलिजंट टेस्टचा पेपर मी सॉल्व्ह करायला घेतला की मग त्यात पुढे अजून काय काय आहे ते मी तुम्हाला सांगत जाते. त्यात आधी आपण एक बघूयात की इथे बघा, इथे एक टायमर दिसतोय. ठीक आहे. तो टायमर काय, मी तुम्हाला सांगितलं की 2 तासांचा आपल्याला वेळ आहे पूर्ण पेपर सॉल्व्ह करायला. ठीक आहे. तर तो 2 तासांचा जो वेळ आहे, किती वेळ उरलाय हे आपल्याला इथनं लक्षात येतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते जर तुम्ही नीट बघितलं तर तो वेळ कमी कमी होताना दिसतो. ठीक आहे. का कमी होतोय, की आपल्याकडे तेवढाच वेळ उरलाय म्हणून तो कमी होतोय. ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपली टेस्ट जी आहे ती टेस्ट सुरू झाली. मग आता आपण काय करणार आहे, टेस्ट सुरू तर झाली, आपल्याला टायमिंग कळाला, प्रश्न कळाले, परंतु मग आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आमचा जो पाल्य आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही इंग्लिश मिडियमला आणि तुमच्या इथे जे काही टेस्ट दिसत आहेत त्या मराठीत दिसत आहेत, मग आम्ही काय करायचं. अशा वेळेला तुम्ही इथे बघा, एक टॅब आपल्याला छोटासा दिसतोय ज्याच्यामध्ये असे 2 गोल एकाला एक लागलेले आहेत. ठीक आहे. याच्यातल्या एका गोलमध्ये ए लिहिलेलं आहे आणि दुसऱ्या गोलमध्ये असं काहीतरी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तो हे जे आहे ह्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय. त्या टॅबवर तुम्ही क्लिक केलं की हा जो प्रश्न आलेला आहे हा प्रश्न तुमचा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होऊन जाईल. ठीक आहे. आणि डायरेक्ट इंग्लिशमध्ये तोच प्रश्न तोच आहे, ऑप्शन्स पण तेच आहेत, फक्त काय आहे, ट्रान्सलेशन जे आहे ते ट्रान्सलेशन आपल्याला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आपण पुढे गेलो की आपल्याला आता समजा आपण प्रश्न आलेला आहे, आपण उत्तर काहीतरी एक उत्तर दिलं. ठीक आहे. उत्तर दिलं, मग आता हे उत्तर आपोआप सेव्ह होईल का, तर नाही. तुम्हाला त्याच्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट म्हणावं लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही उत्तरावर क्लिक केलं की त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करावं लागणार आहे. तर तुमचं उत्तर जे आहे ते सेव्ह होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला असं वाटलं की हा जो प्रश्न आहे कुठलाही, तुमच्याकडे जो काही प्रश्न असेल तो प्रश्न जर तुम्हाला
परत बघायचा आहे. ठीक आहे, का परत बघायचा आहे? बरेचसे गणिताचे प्रश्न असतात की जे आपल्याला असं वाटतं की हे प्रश्न मी नंतर सोडवतो किंवा नंतर सोडवते, आणि मग नंतर जर आपल्याला तो प्रश्न पुन्हा सोडवायचा असेल, पुन्हा बघायचा असेल, तर अशा वेळेला आपण मार्क अँड नेक्स्ट, इथे पहिलाच जो ऑप्शन आहे ना खालच्या टॅबमध्ये मार्क अँड नेक्स्ट, त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्याने काय होईल की आपला तो जो क्वेश्चन आहे, तो जो प्रश्न आहे, तो आपला सेव्ह होऊन जाईल परत बघण्यासाठी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की हा प्रश्नाचं उत्तर माझं चुकलेलं आहे, त्याचं उत्तर हे नाहीये, मग अशा वेळेला आपण काय करणार? आधी तर आपण याचं उत्तर दिलेलं होतं ना, आधी आपण काय केलं होतं, याला उत्तर म्हणून ग्राह्य धरलेलं होतं, परंतु आपल्याला ते खोडायचं आहे. मग अशा वेळेला काय करणार आपण? तर इथे बघा, इथे आपल्याला आहे ना मार्क अँड नेक्स्टच्या शेजारी एक टॅब आहे क्लिअर रिस्पॉन्स म्हणून. ठीक आहे, त्या क्लिअर रिस्पॉन्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही जो पहिले क्लिक केलेला होता तो क्लिअर होईल, आणि मग तुम्हाला दुसरा जो ऑप्शन असेल, तुमचा जो काही ऑप्शन असेल, करेक्ट ऑप्शन तुम्हाला वाटत असणारा, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपले उत्तर जे आहेत ते उत्तर तुम्हाला सेव्ह करायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर अजून आपण पुढे जाऊन बघितलं तर इथे तुम्हाला अजून एक छोटासा टायमर दिसतोय. ठीक आहे, त्याच्या आधी इथे आपल्याला एक नंबर दिसतोय. हा नंबर काय आहे? हा आपला क्वेश्चन नंबर आहे. हा टायमर काय आहे? तर आपल्याला त्या स्पेसिफिक प्रश्नासाठी किती वेळ लागतोय तो टायमर आपल्याला इथे दिसतोय. ठीक आहे, त्याच्या शेजारी आपल्याला +2 दिसत आहेत. +2 म्हणजे काय? आपल्याला त्या प्रश्नासाठी 2 मार्क मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्याच शेजारी आपल्याला -0.00 दिसत आहे. आता हे -0.00 काय आहे? तर आपल्याला ह्या प्रश्नासाठी कुठल्याही पद्धतीचं नेगेटिव्ह मार्किंग होणार नाहीये. आपलं प्रश्नाचं उत्तर जरी चुकलं तरी आपले मार्क कापले जाणार नाहीयेत, हे आपल्याला त्या -0.00 मधनं लक्षात येत आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितले की आपल्याला हा जो काही आपण उत्तर लिहिलेलं आहे किंवा उत्तर नाही लिहिलेलं आहे, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला नंतर पुन्हा येऊन बघायचा आहे. ठीक आहे, नंतर पुन्हा येऊन जर बघायचा आहे तर आपण मार्क अँड नेक्स्ट केलेलं आहे. मग आता हे जे मार्क अँड नेक्स्ट केलेलं आहे, हे प्रश्न आपल्याला कुठं न बघायला मिळणार आहे? कसे कळतील आपल्याला आपण कुठले प्रश्न मार्क केलेले आहेत, कुठले प्रश्न नंतर बघण्यासाठी सेव्ह केलेले आहेत? तर त्याच्याकरता इथे बघा, इथे असे 3 लाईन्स आपल्याला दिसत आहेत ना, ह्या 3 लाईन म्हणजे आपला मेन्यू बार आहे. त्या मेन्यू बारवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मेन्यू बारवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने सगळं दिसणार आहे. मग आता याच्यामध्ये काय काय लक्षात येत आहे की आपण किती प्रश्न मार्क केलेले आहेत, आपण कुठले अटेम्प्ट केलेले आहेत आणि आपण कुठले अनअटेम्प्ट केलेले आहेत. हे जे 3 तुम्हाला गोल दिसत आहेत ना, त्याच्या शेजारी इथे एक पिवळ्या रंगाची कडा आहे, पिवळ्या रंगाचा फक्त आउटर सर्कल आहे, इथे ब्लू कलरचं सर्कल आहे आणि इथे एक व्हाईट कलरचं सर्कल आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय की तुम्ही जे काही अटेम्प्ट केलेले क्वेश्चन्स आहेत ते तुमचे ब्लू मध्ये दिसणार आहे. इथे खाली बघा, प्रत्येक विषयाचे तुम्ही किती अटेम्प्ट केलेत. आता आम्ही फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे, म्हणून आम्ही कुठलाही क्वेश्चन अटेम्प्ट केला नाहीये, म्हणून इथे तुम्हाला सगळे 0 दिसत आहेत. ठीक आहे, टोटल प्रश्न किती आहेत? तर ते टोटल प्रश्न आपल्याला इथे लक्षात येतील की किती अटेम्प्ट करायचे बाकी आहेत, अनअटेम्प्टेड किती आहेत ते आपल्याला इथे लक्षात येतील. रिव्ह्यू साठी आपण कुठले ठेवलेले आहेत ते आपल्याला इथे लक्षात येतील. ठीक आहे, आता इकडे बघा, इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला लक्षात येत आहे की आम्ही पहिला जो प्रश्न आहे, इथे एक प्रश्न हा आम्ही रिव्ह्यू साठी ठेवला आहे, मार्क फॉर रिव्ह्यू जो आहे तो ठेवलेला आहे. ठीक आहे, तर तिथे आपल्याला लक्षात येत आहे की एक पिवळी कडा आणि त्याच्या शेजारी एक आकडा दिलाय, म्हटल्यावर आम्ही काय एकच प्रश्न रिव्ह्यू साठी ठेवलेला आहे. मग आता हा जो एक प्रश्न रिव्ह्यू साठी ठेवलाय तो आपल्याला कसा कळणार? त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्ही त्या प्रश्नावर डायरेक्टली चालले जाल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्या पिवळ्यावर क्लिक केलं की रिव्ह्यू वाल्या प्रश्नावर जाणार आहात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, तर टेस्ट जी आहे ती टेस्ट सबमिट करायची आहे. सबमिट टेस्ट जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत तुमची टेस्ट जी आहे ती सबमिट होणार नाही. ठीक आहे, आता इथे आम्ही काय केलं होतं, इथे आम्ही 1-2 प्रश्न तुम्हाला समजावं म्हणून सॉल्व्ह केलेले होते. ठीक आहे, आम्ही आता इथे बघा, इथे अंकगणिताचे 3 प्रश्न आम्ही सॉल्व्ह केलेत, म्हणून इथे 3 आकडा आलेला आहे, त्याच्यासमोर ब्लू कलरचा सर्कल आलेला आहे, 1 2 3 हे 3 प्रश्न आम्ही सॉल्व्ह केलेत म्हणून ते 3 दिसत आहेत. 12 प्रश्न जे आहेत ते 12 प्रश्न आम्ही सॉल्व्ह केलेले नाहीयेत म्हणून ते व्हाईट दिसत आहेत. कुठल्याही प्रश्नाला आम्ही रिव्ह्यू केलेलं नाहीये म्हणून तिथे 0 दिसतंय. इथे बघा, इथे आता ब्लू पण दिसतंय आणि येलो पण दिसतंय. याचा अर्थ काय? आम्ही तो प्रश्न सोडवलाय, तो प्रश्न सोडवून आम्ही त्याला काय केलंय, मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे. ठीक आहे, मार्क फॉर रिव्ह्यू केलेल्यामुळे आपल्याला साईडला ती येल्लो कडा दिसतीये आणि तो सॉल्व्ह केलेला असल्यामुळे तिथे ब्लू झालेला आपल्याला लक्षात येत आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपल्याला ते लक्षात येणार आहे. आता ज्या वेळेला तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करताय त्यावेळेला काही छोट्या छोट्या सूचना आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे,
ही जी टेस्ट आहे ही आपली 3 वाजेपासून शनिवारी सुरू झालेली आहे, ऑलरेडी सुरू झालेली आहे. ठीक आहे, ऍपमध्ये आपल्याला 3 वाजेपासून दिसते आणि दर शनिवारी आपल्याला 3 वाजेला ही टेस्ट येणार आहे, एव्हरी सॅटर्डे. ठीक आहे, एव्हरी सॅटरडे आपल्याला ही टेस्ट जी आहे ती 3 वाजेला दिसणार आहे. ठीक आहे, दुपारी 3 वाजेला. त्याच्यानंतर परीक्षेचा एकूण जो कालावधी आहे तो पण आपल्याला तिथे लक्षात येणार आहे. ठीक आहे, आता या वेळेला आपण 2 तास ठेवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परीक्षेसाठी एकूण जे प्रश्न आहेत ते एकूण प्रश्न किती आहेत तर एकूण प्रश्न 50 आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर एकूण गुण किती आहे परीक्षेला 100 गुण आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं, एक मिनिट, परीक्षेला थोडासा इथे हे झालंय की परीक्षेचा जो कालावधी तो 120 मिनिटं नसून 1 तासाचा आहे, फक्त 60 मिनिटांचा कालावधी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 60 मिनिटांमध्ये तुम्हाला ती परीक्षा जी आहे ती सॉल्व्ह करायची आहे. ठीक आहे, सुरुवातीला पहिले जे आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकल ग्लिच आहे. परीक्षेचा जो कालावधी आहे तो 1 तासाचा आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला 1 तासामध्ये 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग आता हे 50 प्रश्न कसे आहेत तर मराठीचे 10 प्रश्न आहेत, गणिताचे 15 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 10 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न आहेत. ठीक आहे, मराठी 10 क्वेश्चन्स, मॅथ्स 15 क्वेश्चन, इंग्लिश 10 क्वेश्चन आणि इंटेलिजंट टेस्टचे 15 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, ही टेस्ट जी आहे ही टेस्ट सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे. ठीक आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी टेस्ट आहे. आतापर्यंत जे काही आपण शिकवलेलं आहे, शिक्षकांनी जे काही तुम्हाला कंटेंट शिकवलेलं असेल त्याच कंटेंटवर आपली परीक्षा जी आहे ती होणार आहे. ठीक आहे, पालकांसाठी एक छोटीशी सूचना की पालकांनी थोडंसं लक्ष द्या की तुमच्या विद्यार्थ्यांनी ती जी टेस्ट आहे ती व्यवस्थित सॉल्व्ह केली आहे की नाहीये, एवढं फक्त तुम्ही चेक करा. ठीक आहे, जेणेकरून काय होईल की विद्यार्थी व्यवस्थित टेस्ट सॉल्व्ह करतायत की नाहीये हे तुम्हालाही लक्षात येईल आणि आम्हालाही लक्षात येईल. ठीक आहे, ह्या टेस्टचा जो रिझल्ट आहे तो ग्रुपमध्ये सोमवारी टाकण्यात येईल. ठीक आहे, सोमवारी रिझल्ट आला की त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल, पालकांना सुद्धा आणि आम्हाला शिक्षकांना सुद्धा, की विद्यार्थ्याचा अभ्यास कुठपर्यंत चाललाय, कशा चाललाय, विद्यार्थी योग्य मार्गाने जात आहेत की नाहीये हे आपल्याला सगळं लक्षात येईल. ठीक आहे, टेस्टचा रिझल्ट मात्र आता इथे एक छोटासा अट आहे की सॅटरडेला 3 वाजेला टेस्ट सुरू झाली दुपारी, संडेला तुम्ही 12 वाजेपर्यंत, रात्री 12 वाजेपर्यंत, ठीक आहे, संडेला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला ती जी टेस्ट आहे ती टेस्ट सबमिट करायची आहे. ठीक आहे, संडेच्या रात्री 12 वाजेपर्यंत जर तुम्ही टेस्ट सबमिट केलेली नसेल तर तुमचा रिझल्ट येणार नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं जर तुम्ही केलं की आम्हाला सॅटर्डे संडेला वेळच मिळाला नाही, मग आम्ही मंडेला टेस्ट सॉल्व्ह करायला घेतली, तर तुमचा रिझल्ट जो आहे तो ग्रुपवर वगैरे टाकला जाणार नाही. ठीक आहे, आता अजून एक छोटासा इथे तुम्ही वाचत असाल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की टेस्ट सोमवारपर्यंत फक्त एकदाच अटेम्प्ट करता येईल आणि सोमवार नंतर 3 वेळा ही टेस्ट सगळ्यांना रिअटेम्प्ट करता येऊ शकते. ठीक आहे, हे आपलं आजची टेस्ट सोडून, म्हणजे ही पहिली टेस्ट सोडून पुढच्या ज्या काही टेस्ट आपल्या होतील त्याच्यासाठी हे लागू पडतंय. ठीक आहे, म्हणजे आजची टेस्ट जर आपण सोडली तर बाकी वेळेला आपल्याला टेस्ट जी आहे ती एकच वेळा अटेम्प्ट करता येणार आहे, त्यापेक्षा जास्त वेळा आपल्याला टेस्ट अटेम्प्ट करता येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे टेस्ट अतिशय शांततेत आणि तुमच्याकडे ज्या वेळेला शांत वेळ असेल त्यावेळेलाच सोडवा. पहिली टेस्ट असल्यामुळे काय झालंय, बऱ्याच पालकांना काहीतरी इश्यूज आलेले आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना इश्यूज आलेले आहेत की लँग्वेजचा इश्यू झाला किंवा सबमिशनचा इश्यू झाला किंवा त्यातले जे काही खालचे टॅब्स होते ते टॅब्स लक्षात आले नाहीत, टेस्ट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची ते लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे, परंतु त्यांची टेस्ट नीट न झाल्यामुळे मग त्यांना दुःख वाटतंय की अरे कशा पद्धतीने हे काम होईल किंवा कशा पद्धतीने आम्हाला तर कमी मार्क मिळाले कारण आम्ही टेस्ट जी आहे ती चुकून आमच्याकडनं सबमिट होऊन गेलेली होती किंवा काहीतरी इश्यू झालेला होता, टेक्निकल इश्यू आला होता आम्हाला टेस्ट सॉल्व्ह करताना. या कारणास्तव आम्ही काय केलेलं आहे की पहिली टेस्ट जी आहे ती तुम्हाला, हा जो एक अटेम्प्ट आहे ना हा थोडासा शिथिल करून याचे 5 अटेम्प्ट आम्ही ठेवलेले आहेत. ठीक आहे, 5 वेळेला तुम्ही टेस्ट जी आहे पहिली वाली फक्त ती 5 वेळेपर्यंत तुम्ही देऊ शकता आहात. ठीक आहे, परंतु 5 वेळा देताना एक अजून लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की आता तुम्ही 5 अटेम्प्ट दिले. ठीक आहे, पहिला अटेम्प्ट दिला, दुसरा दिला, तिसरा दिला,
चौथा दिला, पाचवा दिला. ठीक आहे. याच्यामध्ये पहिल्यामध्ये समजा तुम्हाला मिळाले 20 मार्क, दुसऱ्यामध्ये मिळाले तुम्हाला 30 मार्क, तिसऱ्यामध्ये मिळाले तुम्हाला 35 मार्क, चौथ्यामध्ये मात्र मिळाले तुम्हाला पुन्हा 30 मार्क. ठीक आहे. आता असं जर तुम्ही करत गेलात तर सगळ्यात शेवटचा जो कुठला तुमचा अटेम्प्ट असेल त्या सगळ्यात शेवटच्या अटेम्प्टचे जे मार्क आहेत ते तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, पहिल्यांदा दिली तर तुम्हाला फक्त 20 मार्क मिळालेले तर तुमचे 20च मार्क पकडले जातील. दुसऱ्यांदा दिली तर तुम्हाला 30 मार्क दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मिळालेत म्हणून मग तुम्हाला 30 मार्क पकडले जातील. तिसऱ्यांदा जर तुम्हाला 35 मार्क मिळालेत तर तुमचे 35 मार्क पकडले जातील. चौथ्यांदा मात्र काय झालं, इथे कमी मार्क झालेत ना, इथे काय झालं, मार्क कमी झालेत. मग तुम्ही म्हणाल की अरे आम्हाला मागच्या वेळेला तर 35 पडले होते, या वेळेला 30 पडलेत, मग आमचा तिसरा अटेम्प्ट पकडा, चौथा नका पकडू. तर असं होणार नाहीये. तुमचा जो सगळ्यात शेवटचा अटेम्प्ट असेल त्या सगळ्यात शेवटच्या अटेम्प्टचे मार्क जे आहेत ते तुमचे फायनल रिझल्टसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. ठीक आहे. तो अशा पद्धतीने टेस्ट पुन्हा एकदा जर तुम्ही ऑलरेडी दिलेली असेल तर पुन्हा एकदा सॉल्व्ह करा, शांततेत सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हालाही जे काही इश्यूज आलेले आहेत ते पुन्हा येणार नाहीत. आणि थँक्यू.